मराठी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण उपघटक मराठीमध्ये चालला आहे आपला 3.6 मधला उपघटक चाललाय सामान्य रूप. आता पहा घोडा, आपण घोड्यास पाणी पाजा, घोड्याला इकडे आणा, है की नाही. तर आपण घोडा म्हणतो का नाही, तर घोडा हा मूळ रूपाचा आपण घोड्या करतो आणि नंतर प्रत्यय लावतो की नाही. विभक्तीचे प्रत्यय जोडताना नामाच्या मूळ रूपात बदल होतो, त्याला काय म्हणायचं, सामान्य रूप. दिव्याची वात मोठी करा, दिवाची वात म्हणतो का आपण, नाही दिव्याची, है की नाही. व्य लागतो, व्य होतो, य लागतो, यकारांत होतो, त्यांना म्हणायचं सामान्य रूप. अजून एक वाक्य दिलंय, मुलाला, मुलाला. मुलांना या शब्दात मूळ शब्द मूल आणि ना ह्या विभक्तीचा प्रत्यय मूल, मुलांच्या असे रूप झाले आहे, ते आहे सामान्य रूप. अनुस्वार, हा अजून एक, अनेक वचनी सामान्य रूपावर अनुस्वार देऊन लिहिण्याचा नियम असल्यामुळे सामान्य रूपावर अनुस्वार दिला आहे. पहा बरं का, हे वाक्य पाठ करा. अनेक वचनी सामान्य रूपावर अनुस्वार दिला जातो. अजून काही नियम आहेत. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लावून मूळ शब्दाच्या रूपात बदल होतो. घोडा, घोड्यास, घोडा याचे घोड्या हे सामान्य रूप आहे. दौत, दौतीस, दौतचं काय झाले, दौती हे सामान्य रूप आहे. आता सामान्य रूपाच्या वेळी उपांत्य ई किंवा ऊ चे काय होते पहा. ऊ, सून, पहिला उकार होतोय सुनेला. विहीर, पहिली वेलांटी होती ह ला, विहीर. ज्यावेळेस आपण त्याला प्रत्यय लावतो त्यावेळेस विहिरीचा, विहिरी हा झाला सामान्य रूप. आणि मात्र वेलांटीकडे पण लक्ष द्या. चुलत, चुलत बहीण, बहिणीस, बहिणीस, पहा ह ची वेलांटी पहिली आली आहे. चूल, चुलीत हा वेगळा शब्द आहे. चुलत बहीण शब्द वेगळा आहे, सॉरी, चुलत वेगळा आहे आणि बहीण वेगळा आहे, ठीक आहे ना. तर चुलत बहीण करतात, मग म्हणतात चुलत पाहिजे, चुलीत कोस काय झालं, हो की नाही. चुलीत वाटतं ना, चुलीत, चुलीत नाही हा शब्द. चुलीत बहीण हा शब्द नाहीये, हा शब्द वेगळा आहे आणि हा शब्द वेगळा आहे. इथे यांनी कॉमा काय द्यायचं, टाकायला पाहिजे होतं. वरील उदाहरणावरून असे दिसून येते की मराठी शब्दाचे उपांत्य दीर्घ ई किंवा ऊ युक्त असले की सामान्य रूपाच्या वेळी ते ऱ्हस्व होते. सामान्य रूपाच्या वेळी ते काय होते, ऱ्हस्व, म्हणजे पहिली वेलांटी पहिला उकार असं होतं. सीता, सीतेचा. पूर्व, पूर्वेस. परीक्षा, परीक्षेचा. गीता, गीतेत. पूजा, पूजेची. संगीत, संगीतात. आता पहा फडके, फडक्यांना. जाणे, जाण्याचा. पाहणे, पाहण्याला. येणा, येणे, येण्याने. तुमच्या येण्याने आम्हाला आनंद वाटला. त्यांना काय म्हणायचंय, फडके, पाहणे, जाणे, येणे हे कसे शब्द आहेत, एकारांत आहेत. सामान्य रूप करताना एकारांताचे याकारांत रूप करावे. पूर्वी जुन्या मराठीत पाहणेला जाणेचा येणेत अशी रूपे वापरायची, आता तसे चालत नाही. त्याबद्दल नियम असा आहे की एकारांत रूपाचे सामान्य रूप करताना याकारांत करायचे. पहा, लहान मुलं म्हणतात, अरे हे कोणी केलं रे, तो म्हणतो मीनी केलं, मीनी. त्याला माहित नसतं मी केलं, म्हणतो मीनी केलं, तो त्याला पण तो काय करतो, त्याला पण तो प्रत्यय लावतो, हो की नाही. ते चुकीचं असतं, पण छोट्या मुलं असं म्हणतात मीनी केलं, हे कुणी केलं, मीनी केलं. चला पाहूयात 3.6 मधला दुसरा टॉपिक, सराव संच. समाजातील गरीब ना उभारी देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. अपूर्ण शब्द पूर्ण करून, पेन गेला का आपला, एक मिनिट. हा, अपूर्ण शब्द पूर्ण करून तयार होणाऱ्या शब्दाचे योग्य सामान्य रूप लिहा. समाजातील गरीबांना, आपण त्यावेळेस काय करायचं, ही पहिली वेलांटी आहे, आपल्याला दुसरी वेलांटी करायची आहे आणि अनेक वचन करायचं आहे. गरीबा. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप बदलणार नाही. बैठकीत, बदलणार. बुद्धीने, बुद्धीला. हो. बंगला, बंगल्यात. व्यायाम, व्यायामामुळे, हो की नाही. इथं आ करावा लागतो, इथं या टाकावं लागतो आपल्याला. बुद्धी शब्द हा आहे तसाच राहतो, हो की नाही. बुद्धीने अभ्यास करा, बुद्धी वापरा. पुढचं, बगळा या नामाच्या अनेक वचनी रूपाचे सामान्य रूप ओळखा. बगळा, बगळ्यांना, हो की नाही, बगळ्यांना. पुढचं, एकाक्षरी अनेक वचन लिहिलं ना यांनी, इथून म्हणून बगड्या केलंय. एक वचन असतं तर बगड्याला असतं, काय एक वचन असतं तर बगड्याला असतं. इथं अनेक वचन म्हटलं आहे म्हणून इथं आपण अनुस्वारावाला पर्याय शोधला आहे.
एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. जसं मी म्हणलं ना, हे कोणी केलं, मीनी केलं, तर हे लावत नसतात. हे छोटे मुलं चुकून बोलतात, त्यांना तेवढं भाषेचं नॉलेज नसतं अजून. ठीक आहे, पुढचा प्रश्न. घरदार. घरदार या जोड शब्दाचे योग्य सामान्य रूप ओळखा. घरादारापुढे रांगोळी काढा. घरादाराची सजावट करा. काय ना रे, तिसरा पर्याय. पुढचं. अधोरेखित शब्दाचे योग्य सामान्य रूप ओळखा. आता देवपूजेच्या तयारीने देवपूजे. काय ना रे, देवपूजा हा मेन मूळ शब्द झाला. सामान्य रूप काय ना रे, देवपूजे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप बदलते? आता पहा, साधूंना नमस्कार करा. साधूला आतमध्ये बोलवा. हो की नाही, साधूंना आतमध्ये बोलवा. पशुला खायला द्या. पशुची पूजा करा. खेळाडूला खेळून द्या. खेळाडूला साहित्य द्या. हे सगळ्यांचे रूप बदलत नाही. नातूला खाऊ द्या म्हणतो का आपण? नाही, आपण काय म्हणतो, नातवाला. अहो आजी, तुमच्या नातवाला बरं आहे का आता? ओके नाही, नातवाला म्हणजे सामान्य रूप याचं बदलते. पुढचा प्रश्न आहे, 8वा चाललाय. खालीलपैकी अयोग्य सामान्य रूप असलेली जोडी ओळखा. जीभ जिभेला, भाऊ भावाने. बरोबर आहे. कुंकूचा असतं का? कुंकवाचा करंडा. काय म्हणतो आपण? कुंकवाचा करंडा इकडे दे. उत्तर काय आहे आपलं? अयोग्य सांगितले ना, म्हणून. ससा सशाने मारली उडी. हे करेक्ट आहे, अयोग्य काढायचं होतं. योग्य सामान्य रूप असलेली जोडी ओळखा. भिंत भिंतीला, करेक्ट. दास दासीला, नाही. दोराला लेकरूला. काय राहतं? भिंत भिंतीला. पहा, इथं बरोबर दिलेलं आहे. भिंत भिंतीला, उकार वगैरे सगळं करेक्ट दिलेला आहे. लेकरूला नसतं, लेकराला असतं, त्यामुळे चुकीचे आहेत. 10वा प्रश्न. शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार असतो. अनेक वचनी. बगळे या शब्दाचे सामान्य रूप कोणते? तर बगळे हा अनेक वचनी दिलाय त्यांनी, त्यामुळेच येणारे बगळ्या. डॉट असलेला उत्तर शोधा. पुढील शब्दाचे सामान्य रूप कोणते? भाऊ, भावा. है की नाही? भावास राखी बांधली. भावाला पत्र लिहिले. भावाने बक्षीस दिले, गिफ्ट दिले. पुढचं. फडके या शब्दाचे सामान्य रूप कोणते? कोणतेही 2 पर्याय अचूक पर्याय आहेत. हा, आता ते फडके दे म्हणजे फडके हा एकवचनी आहे. बरोबर. ज्यावेळेस मी म्हणते ना, अगं ते फडके इकडे दे, ज्यावेळेस मी म्हणते माझ्याकडे 2 फडके आहेत, अगं 2 फडके घे पुसायला, त्यावेळेस ते काय असतं? अनेक वचन. म्हणजे फडके या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन एकच असतं. मग अशा वेळी काय ना रे, फडक्या आणि फडक्या. डॉट अनेक वचनासाठी डॉटवाला येणार आहे, अनुस्वारवाला आणि साधा येणार आहे. 14वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? माझ्याकडे 5 किलो साखर आहे. किलो किलोने साखर वाटली म्हणजे करेक्ट आहे. विटा, विटेवर उभा. इथे काय व्हायला? टे व्हायला पाहिजे, म्हणजे हे उत्तर येणार नाही. सासऱ्यांना जेवू घाला. इथे पण ऱ्या होणार आहे. मुलाने मार खाल्ला. इथं पण रे होणार आहे, त्यामुळे उत्तर काय येणार आहे आपलं? फक्त किलो. ठीक आहे. किलो किलोने सामान आणा. लग्न आहे ना आता. पुढील वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य शब्दाचे सामान्य रूप लिहा. आईने बाजारातून डझन आंबे आणले. काय ना रे? डझन आंबे आणले. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तोच शब्द राहणार नाही? सामरूप राहणार नाही. पहा, चिक्कूने, वधूने, चाकूने, पेटीने. राहणार नाही म्हटलं त्यांनी, याचं उत्तर आहे चिक्कू. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होताना मूळ शब्दाच्या रूपात बदल होईल? खडू खडूचे, कवी कवीचे, देवचे म्हणतो का आपण? काय म्हणतो? देवाचे. म्हणजे याचं आपल्याला रूप बदलावं लागणार. साधू साधूचे. उत्तर येणार आहे तिसरा, देवाचे, देवांना. पुढचं. गौरवने चिंचेच्या झाडावरील चिंच दगडाने पाडली. या वाक्यात मूळ रूपात बदल होऊन सामान्य रूप झाले किती शब्द आले आहेत?
आता गौरवने, गौरव आहे तसं राहिला. चिंच चिंचेच्या, इथं बदललाय. झाड झाडा करावं लागलंय, हा दुसरा येणार. दगड दगडाने, दगडचा दगडा झाला म्हणजे 1 2 3 येणार. हा एक शब्द, हा एक शब्द, हा एक शब्द. पहिलं प्रश्न ऑप्शन. सुज्ञ या शब्दाचे सामान्य रूप कोणते येईल? सुज्ञाने कोणत्याच्या भानगडीत पडू नये. सुज्ञा काय येईल? सुज्ञा. सुज्ञाने अभ्यास करावा. मी 6 भाषांचा अभ्यास केला. अधोरेखित भाषाचे सामान्य रूप ओळखा. भाषा अनेक वचन आहे ना, मग अनुस्वार लक्षात घ्यायचा आपल्याला. भाषा. ठीक आहे. आता पाहिला आहे आपण 3.6. आता पाहणार आहोत आपण 3.7 पुढच्या अभ्यासाला, पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा, कमेंट करायला विसरू नका.